धुळे शहरामधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झालेला आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारावर भाजपच्या उमेदवाराच्या पतीने हल्ला केल्याचा आरोप आहे। हल्ल्यामध्ये 2 ते 3 जण यामध्ये जखमी झालेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर भाजपच्या उमेदवाराच्या पतीने हल्ला केल्याचा आरोप केला जातोय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सोलापूरमध्ये अर्ज माघारी घेताना पुन्हा एकदा या ठिकाणी गोंधळ झालेला आहे। भाजप उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये या ठिकाणी हुज्जत झालेली आहे। सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा एकदा गोंधळ। प्रभाग 3 मधील भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाली। भाजप उमेदवार राजू पाटील यांची पोलिसांसोबत देखील बाचाबाची झाली आहे। प्रभाग 3 मधील एका अपक्ष उमेदवाराचे अर्ज माघारी घेण्यासाठी भाजप उमेदवार राजू पाटील हे प्रयत्न करत होते। वेळ संपली आणि म्हणून शिवसेनेच्या सुरेश पाटलांच्या समर्थकांनी राजू पाटलांना रोखण्याचा प्रयत्न केलाय। तर पुण्याच्या प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबाग मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। मंजुषा नागपुरे सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत। डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे आणि हर्षदा भोईर बिनविरोध ठरले आहेत। विरोधी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे। प्रभाग क्रमांक 7 ब मधून पुष्पा अनिल बोरुडे या बिनविरोध निवडून आल्यात। शिंदेच्या शिवसेनेच्या श्रद्धा वाकळे आणि अपक्ष उमेदवार कविता खेडकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे पुष्पा बोरुडे विजयी झाल्यात। जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। प्रभाग क्रमांक 19 अ आणि 19 ब या जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 19 मधील रेखा पाटील विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 19 ब मधील विक्रम सोनवणे बिनविरोध विजयी झाले। जळगावच्या शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 19 अ आणि 19 ब या 2 जागांवरील उमेदवार हे बिनविरोध ठरले। त्यानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी असा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला चांगलाच चोप देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरामधली ही घटना आहे। चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलिसांकडून संशयिताला ताब्यात घेण्यात आले। संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय। मृत सहाय्यक शिक्षकांवर संभाजीनगर महापालिका निवडणुकीची जबाबदारी आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये मृत पावलेल्या संभाजी कर्डिले यांना मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये मृत पावलेल्या राजेश बसवेंची मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तथापि मनुष्यबळ पथकाकडून जी मला माहिती मिळाली, या 2 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तशी कुठलीही माहिती महानगरपालिकेकडे आलेली नव्हती। त्यामुळे एकंदर जे गैरहजर कर्मचारी होते त्यांना ज्या नोटिसा गेल्या त्यात एकत्रितपणे यांना नोटीस गेलेली आहे। कर्मचाऱ्यांच्या, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या बाबत आम्हाला माहिती मिळाली, लेखी आलं, त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण यातून वगळलेलं आहे। ही एक अनावधानाने झालेली चूक आहे। यामध्ये कुणाच्याही भावना दुखवण्याचा कुठलाही हेतू नाही। तर संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये जादूटोण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। जादूटोण्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी मतदान केलं नाही असा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय। शिंदेच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार अमित वाहुळ यांनी हा आरोप केला। जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। 2013 कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन जे आहे, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आजही ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या ठिकाणी अंधश्रद्धेसाठी लिंबू, काळी जादू, मिरच्या करून लोकांना घाबरण्याचा प्रयत्न करतात। शहरामध्ये हा प्रकार तुरळक असतो, पण ग्रामीण भागात अजूनही लोक जे आहेत हे काळ्या जादूला घाबरतात। तर त्या काळ्या जादूच्या घाबरूनच लोकांनी मला मतदान केलेलं नाही आणि सदरील जे लोक होते ज्यांनी ही काळी जादू केली त्यांची नावं मी सांगितलेली आहे पोलीस स्टेशनला आणि त्याबद्दल
तक्रार दाखल करावी माझी मी विनंती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आणि PI साहेबांना सुद्धा केलेली.